नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आंदोलनं झाली, तुपकरांचं आंदोलन असो, रोहित पवारांचं आंदोलन असो, अजितजी नवलेंचं आंदोलन असो, ज्या शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आणि अखेर कर्जमाफीमधल्या ज्या 2019 मधील ज्या अटी होत्या, त्याचबरोबर प्रोत्साहनासाठी ज्या अट होती, या काढण्यात आल्या. परंतु मी त्यावेळेस सांगितलं होतं की यावर शेतकरी संघटना समाधानी राहणार नाही. कारण अजून आंदोलन संपलेलं नाही आहे, अजून लढाई संपलेली नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यामध्ये 2019 मधील शेतकऱ्यांना न्याय मिळाला. 30 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. प्रोत्साहनमध्ये जो बदल करायचा होता तो बदल एक करण्यात आला. हा महत्त्वाचा बाब होती. तो विषय इथे नाही आहे. तोपर्यंत महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलरपणे कर्ज भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी लोकांचे पैसे भरून कर्ज भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी सावकारांची उसनवारी करून कर्ज भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना न्याय का नाही? कारण त्यांना 50,000 रुपये का? यासाठी आता आंदोलन सुरू झाले शेतकरी मित्रांनो. कारण आता लढाई ही रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई आता अजितजी नवले यांनी सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि तेही उद्या 21 तारखेला मुंबई येथे आझाद मैदानावर मोठं आंदोलन होणार आहे राज्य सरकारच्या विरोधात, की ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेले आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्याची मागणी अजितजी नवले यांच्या किसान महासभेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि त्या आंदोलनाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, अशी ही मागणी स्वतः अजितजी नवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळं हा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. कारण अन्याय हा नियमित कर्जफेड शेतकऱ्यावर झाला आहे हे स्पष्ट आहे. कारण आपली अपेक्षा शेतकऱ्यांची काय होती नियमित कर्जफेड करणाऱ्या, की थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी, तर मग नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही जितकं कर्ज आहे तितकं प्रोत्साहन देण्यात यावं ही अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने कुठेही व्याख्याच तयार केलेली आहे की नियमित कर्जफेड करणारा शेतकरी हा मोठा शेतकरी आणि थकबाकीदार शेतकरी हा गरीब शेतकरी, अशा पद्धतीनं ही व्याख्या त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे. परंतु नियमित कर्जफेड करणारा हा शेतकरी मोठा नाही आहे, तो शेतकरी सर्वसामान्य शेतकरी आहे. माननीय बावनकुळे यांनी सांगितलं की समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. बरोबर आहे. तुम्ही सर्वे कशा पद्धतीने केलात? हा सर्वे आपण केलात का की नियमित कर्जफेड करणारा शेतकरी हा गरजू आहे, त्याचबरोबर तो मोठा आहे का लहान आहे, सर्वसामान्य आहे, हे पाहिलंत का? या कुठल्याही गोष्टी पाहिल्या गेल्या नाहीत असं मला तर वाटतं. त्यामुळं राज्य सरकारनं नियमित कर्जफेड करणाऱ्याला जो 50,000 रुपयाचा भत्ता आहे, तो प्रोत्साहन आहे, तोच प्रोत्साहन त्यांनी परत वाढवलेला आहे. त्यामुळे या रकमेमध्ये कुठेतरी वाढ होणं अपेक्षित होतं, परंतु राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीची वाढ त्याच्यामध्ये जी-आरमध्ये केलेली नाही. अपेक्षा होती जेव्हा राज्य सरकार पुढे हे 2-3 आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना माननीय बच्चू कडू यांनी 1.5 लाख रुपयाची मागणी केलेली होती. तुपकर यांनी 2 लाखाची मागणी केलेली होती. आता परत अजितजी नवले यांनी 2 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. आणि त्यासाठी खास आता काही मुद्दे अजूनही त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उद्याच्या आंदोलनामध्ये 21 जुलै रोजी आंदोलन आहे मुंबईच्या आझाद मैदानावर. आणि सर्व शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर येण्याचं आव्हान चलो मुंबई असं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं सहकार्य या आंदोलनाला मिळणं गरजेचं आहे. कारण जेवढी शेतकऱ्यांची संख्या जास्त तिथं दिसेल तेवढा राज्य सरकारवर प्रभाव पडू शकतो व राज्य सरकार 2 लाखाच्या प्रोत्साहनासाठी तयार होऊ शकतं. अपेक्षा मागणी 2 लाखाची करण्यात आलेली आहे. राज्य सरकार देते सध्या 50,000 रुपये. कमीत कमी लाख रुपये देऊ द्या, 1.5 लाख रुपये देऊ द्या. परंतु जेव्हा आंदोलनं झालेत तेव्हा इतिहास घडलेला आहे. कारण हे जे आंदोलनं 2-4 जे झालेत ते जर झाले नसते, आज 2019 मधला शेतकरी जो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीमधून वंचित राहत होता,
तो आता पात्र झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. कमीत कमी 12,71,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी आता 2 लाखापर्यंत होणार आहे. ही मोठी घटना नाही, लहान घटना नाही आहे, खूप मोठी घटना आहे. कारण राज्य सरकारवर तेवढा बजेटचा दबाव आता पडणार आहे. राज्य सरकारला तो जो निर्णय घ्यायचाच नसला असता तर घेऊ शकलं नसतं, परंतु 12,71,000 शेतकरी आता ह्याच्यामध्ये ॲड होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. कारण त्या 12,71,000 शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी द्यावीच लागणार. त्यामुळे आता प्रोत्साहनमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनाही खूप नाही, 2 लाखाची मागणी होते ना, 1 लाख रुपये द्या, 1.5 लाख रुपये द्या ना, 2 लाख रुपये द्या, ही त्यांच्या मनानं देणं गरजेचं होतं. परंतु हे कुठेतरी घडताना दिसत नाही आहे. हे स्पष्ट दिसत असताना आता किसान महासभा शांत बसलेलं नाही. किसान महासभेनं आता मोठं आणि उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या 21 जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबई येथे शेतकऱ्यांना येण्याचं आव्हान केलेलं आहे. आणि या आव्हानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपयाची मागणी त्यांच्या माध्यमातून करणार आहे. सपोर्ट देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण आज अजितजी नवले एकटे जे लढत आहेत ते महत्त्वाचं म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांची साथ मिळणं अपेक्षित असतं. कारण खूप जणांना वाटतं की आंदोलनं होतात हे राज्य सरकार ऐकत नाही आहे. निश्चित ऐकू शकतं शेतकरी मित्रांनो. आज 2019मधील शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला आहे तो फक्त आंदोलनातून मिळाला आहे. त्यामुळे याही आंदोलनाला यश मिळू शकतं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जाणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेणेकरून जे नियमित व इमानदारीनं कर्ज भरलेले शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन मिळू शकतं. हीच एक अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो. कारण खूप अपेक्षा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जास्त प्रोत्साहन मिळण्याच्या होत्या आणि त्या अपेक्षा कुठंतरी भंग होतात की काय असं वाटत होतं. परंतु निश्चित आता राज्य सरकारला या आंदोलनातून एक कमीत कमी संदेश तरी जाईल की याही शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय द्यावा. त्यामुळं या आंदोलनाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जाणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना आंदोलनाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण जेवढे रेग्युलर शेतकरी आहेत तेवढ्या रेग्युलर शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सपोर्ट जर केला शेतकरी मित्रांनो, निश्चित राज्य सरकारवर या आंदोलनाचा दबाव पडून त्याही शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन मिळू शकतं. निगेटिव्हिटी खूप असते शेतकऱ्यांची. काय वाटतं की ह्या बोलायच्याच गोष्टी झाल्या, आंदोलनं यशस्वी होणार नाही. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो. तुम्ही सपोर्ट करा आणि रिझल्ट पहा. निश्चित राज्य सरकारवर या गोष्टीचा दबाव पडू शकतो. आणि जे इमानदारीनं कर्ज भरणारे शेतकरी आहेत, आता शेतकरी मित्रांनो या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त गर्दी कुणाची होऊ शकते तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची. या अगोदर कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये कुणाची गर्दी होती तर थकबाकीदार शेतकऱ्यांची जास्त होती. त्यामुळे या आंदोलनाला कुठेतरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे, गर्दी करणं गरजेचं आहे. कारण आता ह्याच्यामध्ये हे थकबाकीदार जास्त शेतकरी जरी नाही गेले तर कमीत कमी रेग्युलर शेतकऱ्यांनी जाणं गरजेचं आहे. कारण तुमचा विषय आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करा. आझाद मैदानावर आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि हे आंदोलन उद्या 21 जुलैला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करून या आंदोलनाला यश देणं गरजेचं आहे. जेणेकरून राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक न्याय मिळेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.